अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात। याच्यामागे काय विचार कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही, पण सामान्य लोकांची चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठंतरी सर्वच लोक जे काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे, कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे। पण तुम्ही मला विचारलं तर अधिकाऱ्यांचं काम करत आहेत। विधान भवन परिसरामध्ये सध्या रोहित पवार पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलेलं आहे। त्यासोबतच भारताचं संविधान जी शिळा आहे त्या ठिकाणी सुद्धा ते नतमस्तक झाले, विधान भवनाच्या समोर नतमस्तक झाले। आपण जनतेचे प्रश्न याच माध्यमामधून सोडवतो, त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला वंदनीय आहेत त्यांचं आपण आधी त्यांना नमस्कार करून अभिवादन करून पुढच्या कारवाईला जाऊ असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि इथूनच ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत, जिथे याआधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर महत्त्वाचे नेते सुद्धा पोहोचलेले आहेत। या सर्वांशी ते तिथे जाऊन भेट घेतील आणि साधारण 11 वाजेच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत। ईडीचं कार्यालय आणि राष्ट्रवादीचं कार्यालय अगदी जवळ आहे, काही मीटरवरती आहे, त्यामुळे याच परिसरामध्ये सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या जमलेले आहेत। रोहित पवार यांना समर्थन देण्यासाठी आणि ही जी कारवाई होतीये ही सूडबुद्धीनं होतीये असा थेट आरोप या सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे। सकाळपासून आपण त्यांच्या प्रतिक्रिया बघतोय। आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते। दुसरीकडची दृश्य आहेत राष्ट्रवादीच्या कार्यालयातली। खासदार सुप्रिया सुळे आपल्याला दिसतायत। खासदार सुप्रिया सुळे स्वतः रोहित पवार यांना आपल्या गाडीमधून ईडीच्या कार्यालयापर्यंत नेणार आहेत आणि त्याच दरम्यान मोठं शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादीच्या वतीनं केलं जाणार आहे। त्यामुळे एकीकडे ईडीची कारवाई तर दुसरीकडे राष्ट्रवादीचं शक्ती प्रदर्शन सुद्धा आपल्याला आज दिसून येणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आहेत। राजू, सध्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये कोणकोणते नेते पोहोचलेले आहेत? सुप्रिया सुळे आम्हाला दिसतात। अमोल, पाहतो आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। रोहित पवार थोड्याच वेळामध्ये प्रदेश कार्यालयात पोहोचले आणि त्यानंतर ईडी कार्यालयामध्ये जाणार आहेत। मात्र रोहित पवार पोहोचण्याच्या आधी जे आहे ते राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्याला पाहायला मिळतंय का दोन्ही नेते जे आहेत ते दाखल झालेले आहे आणि जोपर्यंत यांची रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे स्वतः दोघेही राष्ट्रवादी कार्यालयामध्ये थांबून राहणार आहे। राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर पाहतो आपण राज्यभरातून अनेक पदाधिकारी आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत आणि एक प्रकारचं मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते होताना पाहायला मिळतात। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी सुद्धा होताना जे आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे आता रोहित पवार काही वेळामध्ये प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणाहून ते ईडी कार्यालयामध्ये चौकशी जाणार आहे। मात्र त्याच्या आधीच पाहतोय आपण का राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर असतील किंवा रोहित पवार यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचा फौजफाटा आहे। एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते। रोहित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे का मी लढणार आहे, मी सर्व अधिकाऱ्यांना सहकार्य करेल। मात्र कुठेतरी कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकाऱ्यांकडून आरोप होतोय का सूडबुद्धीची ही कारवाई आहे